तर हाफ स्पून मी बटर टाकणार. बटरची टेस्ट खूप छान येणार याला. ऑप्शनल आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण इथे टाकू शकता, पण सगळ्यात लास्टला हे टाका. भाजी रेडी आहे आपली. सगळ्यात पहिले इथे मी पॅन ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकूया आपण. तेल जसंच गरम झालं आपलं, तर आपण इथे सगळ्यात पहिले टाकूया ते लसूण घेतले आहे मी. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 2 मिनटं याला चांगल्याने तेलात तळून घेईल मी. याच्यासोबतच आता इथे मेथी घेतली आहे मी. मेथीला चांगलं 3-4दा पाण्याने धुतलं आहे मी आणि नंतर आपण डायरेक्ट आता पॅनमध्ये थोडं भाजून घेऊ याला. त्यासोबत थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकत आहे. हे सगळं आपण एकत्र भाजून घेऊया. थोडंसं याचं पाणी सुकलं की गॅसची फ्लेम बंद करून टाकूया आपण. इथे गॅसची फ्लेम आपण बंद करूया आता. मेथीचं पूर्ण पाणी आता आटलं गेलेलं आहे. इथे 1/4 कप इथे मी डाळवं घेतलं आहे आणि तेवढेच इथे घेतले आहे 1/4 कप शेंगदाणे. या दोन्ही याला आपण ग्राइंड करून घेऊया. हे ग्राइंड झालं आहे व्यवस्थित. यात थोडंसं पाणी टाकणार मी पेस्ट बनण्यासाठी चांगली. इथे फाईन पेस्ट झाली आहे याची. इथे आपण दुसरा पॅन घेतला आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊ. अर्धा चमचा जिरे, आता इथे बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार. अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे कांद्याला. कांदा थोडा आपला भाजत आला आहे आता. त्यासोबत थोडंसं इथे मी मिरची आणि लसणाचा ठेचा केलेला आहे तो यात टाकूया आपण. त्याला ग्राइंड करायची आवश्यकता नाही, साधारण त्याला ठेच्यासारखं केलं तरी चालेल. इथे आपण आता सगळ्यात पहिले इथे मी टाकणार आहे अर्धा चमचा धनिया पावडरला. नंतर अर्धा चमचा टाकणार आहे तिखट. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तिखटेचं प्रमाण. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं
अगदी थोडंसं मीठ, कारण की पहिले पण आपण मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये. याला चांगल्याने मिक्स करून घेऊया आपण. आता इथे मी 1 टमाटरची प्युरी करून ठेवली आहे, ती टाकणार याच्यामध्ये. साधारण एका टमाटरला मी ते ग्राइंड करून घेतलं आहे. तेल सुटेपर्यंत याला भाजून घेणार. याला 2 मिनिटाकरता झाकून ठेवणार इथे. टमाटे पण झाले आपले चांगले इथे. आता आपण याच्यामध्ये मेथी आहे ते टाकून देऊ आपण. चांगल्याने मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये मेथी. इथे आपण हा पेस्ट करून ठेवला होता शेंगदाणे आणि डाळवाचा, तर तो यात टाकून देऊ आपण. गॅसची आच अगदी स्लो ठेवायची आहे आणि याला आपण एकत्र करून घेऊया. असं ना अर्धा वाटी यात पाणी टाकणार मी. अर्धा वाटी पाणी टाकून आपण याला झाकून आता होऊ देऊ. याच्यावर झाकून देऊ आपण आणि आरामात त्याला होऊ देऊ. आता यात थोडंसं हाफ स्पून मी बटर टाकणार. बटरची टेस्ट खूप छान येणार याला. ऑप्शनल आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण इथे टाकू शकता, पण सगळ्यात लास्टला हे टाका. भाजी रेडी आहे आपली.